या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। सोलापुरातील होडगी रोड विमानतळ इथं विमानसेवा चालू करण्यासाठी सर्व सुविधा पूर्ण झाल्या आहेत। तसंच DGCAनं 6 महिन्यांपूर्वी या विमानतळाला प्रवासी हवाई सेवा चालू करण्यासाठी लायसेन्स दिला आहे, परंतु अद्यापही या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा चालू झालेली नाही। नुकतीच एका विमानसेवा कंपनीला DGCAनं 70 आसनी प्रवासी विमानसेवा चालू करण्यासाठी परवानगी दिली। त्यामुळे होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा तात्काळ सुरू करावी। तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी तांदुळवाडी इथं नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून 575 हेक्टर जमीन भूसंपादित केलेली आहे। सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून विमानसेवेचा विषय प्रलंबित आहे। पूर्वी DGCAनं विमानसेवेसाठी 42 आसनी विमानांना परवाना दिला होता। विमान कंपन्यांना परवडत नसल्यानं DGCAकडून 27 मार्च रोजी 72 आसनी विमानसेवेसाठी परवाना देण्यात आला। सोलापूरमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च करून विमानतळाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन झालं, परंतु अद्याप ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही। दरम्यान 72 आसनीला परवानगी मिळाल्यानं मे महिन्यात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विमानसेवा सुरू होण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झालं। यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी त्यांचं स्वागत केलं। या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, पोलीस आयुक्त M राजकुमार, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर विमानतळ इथून हेलिकॉप्टरनं तुळजापूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी प्रस्थान झालं। स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून समांतर जलवाहिनीचं काम सुरू आहे। एकूण 110 किलोमीटरपैकी केवळ 1400 मीटरचं काम शिल्लक आहे। मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी, देवडी आणि उजनी धरण या 3 ठिकाणी हे काम शिल्लक आहे। यापैकी वडाचीवाडी आणि देवडी इथं सुमारे 500 मीटरचं भूसंपादन होणार आहे। या भूसंपादनाची अधिसूचना जिल्हा प्रशासनानं 4 दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन जमिनीचा वापर होणार आहे, परंतु उजनी धरण परिसरातील शेतकरी काम करण्यास नकार देत आहेत। काही शेतकऱ्यांनी जादा नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या कारणास्तव हे काम थांबल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। विशाल विलास पाटील वय 30 आणि लक्ष्मी अनिल पाटील वय 35 दोघेही राहणार तरटगाव, तालुका मोहोळ अशी मारहाण झालेल्यांची नावं आहेत। तरटगावात राहत्या घराजवळ जखमींनी रंगसिद्ध पाटील याला दाखला का काढला अशी विचारणा केली। त्यावर चिडून जाऊन 5 जणांनी लाथाबुक्क्यांनी विशाल आणि लक्ष्मी यांना मारहाण केली। कामती येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून ते स्वतः शासकीय रुग्णालयात दाखल झाले। याच गावात दुसऱ्या घटनेत जातीचा दाखला काढल्याच्या कारणावरून शशिकला रंगसिद्ध पाटील वय 50 या महिलेला विलास पाटीलसह तिघांनी लाकडानं मारहाण केल्यानं महेश घंटे यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। दोन्ही घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 270 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। एकूण अर्ज दाखल केलेल्यांची संख्या आता 479 झाली असून सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण 7 जागांसाठी आतापर्यंत 152, सोसायटी महिला राखीव 2 जागांसाठी 31, सोसायटी इतर मागासवर्गीय 9 जागांसाठी 26, सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती
एका जागेसाठी 37 असे एकूण 245 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण 2 जागांसाठी 108, ग्रामपंचायत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी 33, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक एका जागेसाठी 20, व्यापारी प्रतिनिधींच्या 2 जागांसाठी 56, तर हमाल तोलारच्या एका जागेसाठी 17 असे 479 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विगु शिवदारे सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.